नमस्कार मंडळी. आज इव्हिनिंगला बाईक काढली आणि ठरवलं की आज ठाण्याची ट्रॅफिक कॅप्चर करायची. मोटो ब्लॉग सुरू केला, कॅमेरा ऑन केला आणि सगळी तयारी केली. पण एक प्रॉब्लेम झाला. ज्या ट्रॅफिकसाठी मी निघालो होतो ती ट्रॅफिक माझ्यापासूनच लांब पडत होती. मग सुरू झाली एक वेगळीच राईड, ट्रॅफिक शोधायची राईड. आजचा व्लॉगमध्ये बघूया की आपल्याला ट्रॅफिक सापडते की नाही, की आजचा व्लॉग फक्त मस्त इव्हिनिंग राईडमध्ये गेला. चला तर मग सुरू करूया आजचा व्लॉग. कसं काय मंडळी, मी साहिल मेस्कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या मोटो ब्लॉगिंग मध्ये, आजच्या एका मोटो ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये. सो मारा बाबा, कट मारा. तुम्ही बघा नंबर प्लेट बघा कुठं आतमध्ये टाकले. भाई मी पण असं कधीच अशी टाकायची इच्छा नाही माझ्या अंगात. बेकार वाटतं. जे आहे ना गाडी तीच गाडी ठेवायला खूप भारी वाटतं. तो कट पण बघा कसे मारतोय. मी रॉकीला घेऊन असे कट्स वगैरे कधी असे ट्राय नाही केले, नाही करायची इच्छा मला एवढी. ओहो, नवीन काहीतरी जे आहे त्याच्यातच भाई मी खुश आहे. रॉकी सोबत मला एक्स्ट्राची काही गरज नाही. ठीक आहे. सो मी आज निघालो असंच, टाइमपास, कंटाळा आलेला काही नव्हतं आणि बोलले चला रॉकीला पण गाडी आणि एक छोटस एक सिटी मोटो करून येऊया. बघूया जरा. इव्हिनिंगचे वाजलेत 5 वाजून गेलेत. बहुतेक जण ऑफिस मधून सुटतात. सो ट्रॅफिक बघूया आज काय असते. आपण दरवेळेस नाईटचे ट्रॅफिक बघूनच येत असतो ना. सो बोलूया दिवसाचं बघूया की किती ट्रॅफिक भेटते आपल्याला. म्हणून मी ट्रॅफिक रूटलाच चाललोय, सिग्नलच्या साईडला. बघूया आपल्याला सिग्नलला जाताना इथंच एवढं ट्रॅफिक सारखं भेटलंय. अजून पुढे किती भेटते ते बघूया. ओहो, टाटाच्या गाड्या बिल्ड इन बाई खतरनाक आहेत. या दादा या. हो दादा, तुम्ही इशारा दिला समजला. आता मी तुम्हाला सांगतो, आपला रूट असणार आहे इकडून जाणार, सरळ क्रॉस करणार सिग्नल आणि असंच फिरत बसणार, बघत बसणार की काय रूट किती खाली भेटतोय या टायमाला. मला वाटतं बऱ्यापैकी रूट खालीच आहे, रूट हे नाहीये. सो गाईज, मला ना तुमच्याशी एवढं बोलायचं बाईकच्या बद्दलच आहे की आता आपले साहेब नितीन गडकरी यांनी सांगितलंय की E80 म्हणून करणार आहे. आधीच आपल्याकडे E20च्या बाईक्स आहेत, आता त्याला E80 मध्ये कन्वर्ट करायचं. काय करायचं त्यांचं काय लॉजिकच नाही समजत आहे. बट एक निगेटिव्ह पॉईंट सांगतो तुम्हाला E80चा, की E80 मुळे काय होणार आहे, जे पेट्रोल कमी आणि E80 असल्यामुळे इंजिन मध्ये जे आतमध्ये जे सर्व असते, इंजिनचं सर्व जिथं पेट्रोल पुढे जातो ते गंज लागण्याचा प्रकार वगैरे ते होण्याची जास्त शक्यता आहे. सो त्याच्यामुळे तो एक निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे की पेट्रोल कमी यूज होणार. ऑलरेडी E20 मुळे काही गाड्यांमध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि ह्या अशा तर जुन्या गाड्यांचा तर वेगळा सीन आहे. त्या गाड्यांमध्ये तर E20 पण चालताना मुश्किल, आणि त्या गाड्यांची कामं पण निघतात. गाड्यांची कामं ह्याच कारणामुळे निघतात, समजलं. दुसरं रिझनच नाहीये, हाच तो रिझन आहे मेन. आणि वाय असं का करतायत काय समजत नाहीये. नाही गेलं पाहिजे बट करतायत काय यार. E80 गाड्या पण आय थिंक सो मी रेजिस्टरला वगैरेच बघितलं. होंडा का कुठले तरी बाईक्स आले E80 समथिंग काहीतरी, ज्याच्यामध्ये तो सपोर्ट करतो. आणि मी ते एक बघले, एक जण बाई गन्न्याचा ज्यूस असतो ना तोच टाकतो टाकीमध्ये. बोललो म्हणजे लोक अक्षरशः वैतागलेले या निर्णयाला, जो निर्णय झाला नाही पाहिजे. चुकीच आहे. आणि का खरंच सांगू, जीव असतो आपल्या बाईक वरती प्रत्येकाचा. बाईक म्हणजे एक जीव आहे. कोणाचे असतात कोणाचे नसतात माहित नाही, पण माझा तर जीव आहे. लोक तरी आता कमी आहेत, बट जेव्हा ऍक्च्युअल मध्ये 7 वाजतील ना, तेव्हा या रोडला बाईक फिरण्याला वैताग येतो, वैताग. त्या सिग्नलला 3-4 वेळा अटकायला होतं, अशी अवस्था आहे इथे. हो, वॅगनार. चला 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 चला, निघालो सेफली निघालो. सो हेच बनायचं होतं मला की E20 आणि E80 जे आता नवीन आता E80 येते, मग भाई डायरेक्ट मला वाटतं हे 100च करून टाकतील, पेट्रोलच नाहीसा करून अशाच गाड्या करतील. मग जुन्या गाड्यांचं करायचं, स्क्रॅपला द्यायचं नाही यार. काही लोक असे करतात की जुनी गाडी न विकता ती ठेवून नवीन गाडी घेतात, कारण का ती जुनी गाडी घरात उभी पडली तरी चालेल पण ती माझ्यासमोर पाहिजे. आणि हे तर भाई लोकांना. हो दादा, तुला आवाज देतो तो कोणतरी विचार आहे. सो मला हेच निगेटिव्ह वाटतं यार. मला नाही आवडलं ते जे नवीन डिसिजन आहे ते, सिरियसली नाही आवडलं. एव्हरेज ड्रॉप, इंजिन प्रॉब्लेम, सर्व काही प्रॉब्लेम मध्ये म्हणजे
प्रॉब्लेम आहे यार त्याच्याने, असं नाही की पॉलिटिक्स. ते E80च्या बाईक्स त्यांना सपोर्ट करेल. आता ह्या E20 आहेत, याच्यापेक्षा ज्या ओल्ड वाले मॉडेल्स आहेत त्यांना तर काहीच नाही ना सपोर्ट करणार ते. ऑब्विसली संपलंच मग हे सगळं, हेच संपलं. आपण असंच टाइमपासली मोठं व्लॉग करतोय तुमच्याशी बोलायला, आणि आपला एक हॅबिट आहे मोठं व्लॉगचा, सो तो मी करतोय. मला करायचे इच्छा लय येते अशी, आणि Insta 360 मुळे तर अजून भारी वाटते तो घेतल्यापासून. फक्त एवढंच की थोडस माईकचा इश्यू, बट काही हरकत नाही, आपण ते पण सॉल्व्ह करू. आणि हा गाईज, जर तुम्हाला जर माझे मोठे व्लॉग आवडत असतील, तुम्ही आतापर्यंत बघताय, तर एक लाईक सबस्क्राईब करा जरा पटकन जाऊन, म्हणजे पुढं बोलताय ते तुम्हाला लगेच पटापट बोलतो मी. ठीक आहे, जा लगेच थांबवा व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करून ऑल वरती करा, म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो आता ओय सावकाश सावकाश. अरे हा सफर आठवतो का तुम्हाला, सायकल पासून बाईक पर्यंतचा प्रवास? कोणी कोणी गेलाय कमेंट मध्ये सांगा भाई. मी केलाय, मी हक्काने सांगू शकतो. सायकल वरती असायचो मी लहानपणी, खूप सायकल चालवलंय. त्याच्यानंतर रॉकी. सो गाईज, आता मी एक दुसऱ्या रस्त्याने चाललोय, मधल्या रस्त्यातून बोललो, ह्या रस्त्यातून त्या साईडला आलो, म्हणजे तिकडून इकडं आलो. काहीच गाडी येते बघा समोरून, कावासाकीची बघा, कावासाकी कावासाकी ब्रँड आहे. इज्जत तो हेच, इज्जत तो हे. इथे शोरूम आहे कावासाकीचा, जिथं दादाची गाडी असते, श्रीमंत दादाची, किंवा तो देतो होता, तिथं शोरूम आहे. राईट साईडला तिकडे पुढे. आता आपण तिकडे नाही जातोय, आपण लेफ्ट घेतोय. आता इकडे खरी मजा येणार आहे, इकडे खरा सीन समजणार आपल्याला ट्रॅफिकचा. बघ दादड्या बघतोय, काय बघतोय दादा? हा सीन आहे ट्रॅफिकचा, इथे समजतो. बट आज ट्रॅफिक कमी आहे. वाय? अरे वाय ट्रॅफिक इज कम ब्रो? आय डोंट नो ब्रो, बट दिस इज द व्हेरी, काय बोलतात ते, काहीतरी अनएक्सपेक्टेड बोलू शकतो आपण याला, की आज इकडे ट्रॅफिक खूपच कमी आहे. सांगा, इकडची ट्रॅफिक जास्तच असते त्या सिग्नलला, पण आज ट्रॅफिक कमी आहे. मी शोधतोय ट्रॅफिक, पण ट्रॅफिक भेटत नाहीये. पहिलं जेव्हा मी ट्रॅफिक शोधतोय तेव्हा ट्रॅफिक नाही भेटत आहे, आणि जेव्हा सिरियस मध्ये मला घाई असते कुठे जायची, म्हणजे मलाच काय कुणाला पण, तेव्हा ट्रॅफिक एवढी मजबूत असते ना राव, की साला काहीच नाही करू शकत तुम्ही. काहीच म्हणजे शून्य, काहीच करूच नाही शकत तुम्ही, अशा अवस्थेत असता. ते एवढं आहे की मागासून फिरतोय, पण सिग्नल मोठा भेटतात मला, छोटे सिग्नल तर नाहीच भेटत आहेत. पहिला यार ही रिक्षा अशी आहे, थोडस गॅप असता आपण गेलो असतो मस्तपैकी. आता किती मिनिटं उरलेत माहिती आहे का? 48 सेकंड्स वेट करायला लागणार आहे मला. ते स्कोड आहे. माझं शिव छत्रपती झालं के मायक राजग. यावेळेस रायगडला नाही जायला भेटलं यार, पण खूप इच्छा होती. आणि यावेळेस गर्दी तर बेफाट होती. आणि सर्वात जास्त गर्दी कधी होती काय माहितीये का? ते 350 वा राज्याभिषेक सोहळा होता ना, तेव्हा जी गर्दी होती ना भाई, ती अफाट होती, अफाट गर्दी. 350 वा सोहळा होता जेव्हा राज्याभिषेकचा, तेव्हा तर भाई खतरनाक गर्दी होती. तेव्हा मी तिथे होतो. आपल्या ब्लॉग मध्ये आहे, आपल्या प्लेलिस्ट मध्ये मी टाकून ठेवलंय. स्वप्न स्वराज प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये ठेवलंय स्पेशली महाराजांचे जेवढे जेवढे किल्ले मी जेवढे केलेत ते त्या प्लेलिस्ट मध्ये ऍड करून ठेवलेत. मतलब इसे कहते हैं शॉर्ट ट्रॅफिक. क्या कहते हैं? शॉर्ट ट्रॅफिक. ट्रॅफिकच नाहीये, मी शोधतोय ट्रॅफिकला, पण ट्रॅफिक मला भेटत नाहीये, माझ्यापासून लांब पळते, असं विशेष आहे. मी निघालेलो आज, बघूया आज ट्रॅफिक मध्ये जाऊया, आज ट्रॅफिक मध्ये फन करूया काहीतरी. पण साला उलटा गेम माझ्यावरतीच झाला, ट्रॅफिकच नाही भेटली, पूर्ण खाली रोड भेटला मला. गाईज कमेंट करून सांगा जर तुम्हाला आपले असे मोठे ब्लॉग आवडत असतील तर. लाईक वगैरे करा. मी कितींदा बोलतो तुम्हाला की लाईक करा, अरे जा आणि लवकर लाईक करा यार, ते विचार नाही करू, जा पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सो आता मी आतमध्ये जातो आणि आतमधून जातो घरास.